जालना में शिव जयंती के अवसर पर शिव भक्तों द्वारा अनोखा आंदोलन किया गया, जिसमें शिव भक्तों ने जालना स्थित छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा के समक्ष बैठकर भीख मांगते हुए विरोध प्रदर्शन किया। उन्होंने आरोप लगाया कि प्रतिमा के सुशोभीकरण के लिए प्रशासन से पर्याप्त निधि नहीं मिल रही है। जमा की गई धनराशि को प्रतिमा की सजावट के कार्य के लिए प्रशासन को देने की बात कही गई। उत्सव के बीच हुए इस आंदोलन के कारण सदर बाजार पुलिस के आंदोलनकर्ता किरण देशमुख को हिरासत में लिया गया। छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भारताचे आराध्य दैवत यांची आज 19 फेब्रुवारी निमित्त जयंती आहे। परंतु या ठिकाणी तुम्ही बघसाल की प्रशासनाकडनं निधी हा मोठ्या प्रमाणात स्थानिक गुत्तेदाराला मिळत नाही। स्थानिक गुत्तेदाराला निधी कमी प्रमाणात मिळाल्यामुळे निकृष्ट दर्जाचे या निकृष्ट क्वालिटीचे या ठिकाणी काम तुम्ही बघू शकता। परिसरामध्ये दरवर्षी या ठिकाणी वरून निधी येतो। दरवर्षी या ठिकाणी जे फवाऱ्याचे मोटर आहे त्या बदलल्या जातात, जुन्या मोटर जे आहे त्या चोरीला जातात। परंतु एकही गुन्हा नोंद आतापर्यंत या प्रशासकीय अधिकाऱ्याने संबंधित पोलीस स्टेशनला केलेला नाहीये। दरवर्षी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नवीन रंग कलर दिला जातो, रंगरंगोटी होते। परंतु तुम्ही जर आता त्या ठिकाणी जाचाल तर त्या ठिकाणी पापडे निघतात। दरवर्षी ऐन टायमावर 1-2 दिवसामध्ये या ठिकाणी कार्य सुरू होतं। दरवर्षी गेल्या वर्षी तुम्हाला मी सांगतो 19 फेब्रुवारीच्या दिवशी या ठिकाणी फवारे हा एकच चालू होता। जो फवारा आहे या ठिकाणी 4 फवारे आहे, त्याच्यामधला एकच सुरू होता। आणि 19 फेब्रुवारी संपल्यानंतर सुमारे 5 महिने या ठिकाणी साफसफाई कर्मचारी पण आले सुद्धा नव्हते। या ठिकाणी स्थानिक जे शिवभक्त आहे ते स्वच्छता करतात। मग जे प्रशासन या ठिकाणी कर्मचारी लावतं त्याची पगार कुठे जाते? त्यांना तर पगार देतं प्रशासन, आणि प्रशासनाकडे निधी कमी असल्यामुळे आम्ही या ठिकाणी भीक मागू आंदोलन करतोय। शेतकऱ्यापासून, गरीबापासून, लहानापासून मोठ्यापर्यंत, उद्योजकापासून शिक्षण घेणारे विद्यार्थी हे सर्व या ठिकाणी भीक देत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यासाठी या ठिकाणी आम्ही हे भीक घेऊन प्रशासनाकडे जाऊन आहोत। महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण झालं नाही की जे झालं त्यात निकृष्ट दर्जाचं काम झालं? जे झालं, आरोप काय झालं नाही की जे झालं त्यात निकृष्ट दर्जाचं? माझे दोन्ही आरोप आहे। माझे आरोप दोन्ही आहे। प्रशासनाकडनं कदाचित निधी हा कमी पडत असेल स्थानिक गुत्तेदाराला, त्याच्यामुळे हा गुत्तेदार जो आहे हा निकृष्ट क्वालिटीचं काम या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं जे काम करत आहे। तुम्ही जर परिसरात फिरले तुम्हाला मी दाखवू शकतो निकृष्ट दर्जाचं काम करत आहे। मला असं वाटतंय की प्रशासन निधी कमी देतोय आणि स्थानिक गुत्तेदारही हा मन लावून या ठिकाणी काम नाही करत आहे। दरवर्षी या ठिकाणी नवीन मोटर बसवावं लागते, जुन्या मोटर चोरीला होतात। या ठिकाणी प्रशासन करतंय काय? हा माझा या माध्यमातून प्रश्न आहे। काय नाव आपलं? माझं नाव किरण राजे देशमुख, युवा सेना गडकिल्ले संवर्धन विभागीय मराठवाडा अध्यक्ष।